इसवी सन 1635-36च्या दरम्यान जेव्हा शहाजीराजे भोसलेंनी सुरक्षेच्या कारणास्तव शिवनेरी सोडून या माहुली गडाचा आश्रय घेतला, तेव्हा मोगलांनी या माहुली गडाला वेढा दिला. शहाजीराजांनी चांगला असा प्रतिकार केला. वेळ प्रसंगी पोर्तुगीजांची देखील मदत मागितली, पण पोर्तुगीजांनी देखील शहाजीराजांना मदत करण्यासाठी नकार दिला. आपला मोगलांसमोर टिकाव लागणार नाही हे शहाजीराजांच्या ध्यानात आल्याने शहाजीराजांनी शरणागती पत्करली आणि अशा पद्धतीने हा माहुली किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये गेला. इसवी सन 1658ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा माहुली गड मोगलांकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर पुढे जाऊन काही वेळासाठी हा किल्ला पुन्हा एकदा मोगलांनी जिंकलेला, तो म्हणजे 1661ला. पण लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्याकडून पुन्हा एकदा हिसकावून घेतला होता. पण पुढे जाऊन 1665ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झाराजे जयसिंग सोबत जो पुरंदरचा तह करावा लागला होता, त्या पुरंदरच्या तहामध्ये या माहुली गडाचा देखील समावेश होता. माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड हे 3 वेगळे वेगळे किल्ले आहेत, तसे छत्रपती शिवाजी महाराजांनी भासवून दिलं होतं. मुळात हे 3 वेगळे वेगळे किल्ले नसून एक दुर्ग त्रिकूट आहे आणि असं स्वतःचं चातुर्य वापरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 किल्ले